नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे यावर्षी आणि पहिला राऊंड पहिली फेरी झालेली आहे आणि पहिल्या फेरीनंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असेल। ज्या विद्यार्थ्यांचं नाव पहिल्या पसंती क्रमांकामध्ये आलं असेल त्यांनी तर खात्रीने 100% ऍडमिशन घेतलं असेल। जर अशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नसेल घेतलं तर कदाचित म्हणजे 100% त्यांचे पुढच्या यादीसाठी किंवा पुढच्या ज्या काही याद्या असतील, पुढच्या जे काही राऊंड असतील, पुढच्या प्रवेश याद्या असतील त्याच्यामध्ये त्यांचं नाव नसणार आहे। ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, आता पुढचा जो राऊंड आहे तो कधी सुरू होणार आहे या संदर्भातली महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची होती। तर 10 जुलै, बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल की 10 जुलैला दुसरा जो राऊंड आहे, दुसरी जी फेरी आहे ती सुरू होणार आहे। त्याच्यामुळे 10 जुलैला व्यवस्थित बघा आपलं नाव आलंय की नाही ते जरा चेक करा आणि आपलं नाव पहिल्याच पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये जर सुदैवाने आलं असेल तर पटकन ऍडमिशन घेऊन टाका। आणि जर दुसऱ्या 2 ते 10 पर्यंतच्या कॉलेजमध्ये जर नाव तुमचं येत असेल तर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तरी तुमच्या पुढच्या राऊंडला नाव असू शकतं। ओके, फक्त पहिल्या पसंती क्रमांकाच्या यादीमध्ये दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा पहिल्या पसंती क्रमांकाच्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलं आणि तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर पुढच्या ज्या काही 2 फेऱ्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही येणार, ग्राह्य धरलं जाणार नाही। शेवटी जी ओपन फॉर ऑल फेरी असेल त्याच्यामध्ये तुमचं नाव ग्राह्य धरलं जाईल। परंतु माझं असं सजेशन आहे, जर पहिल्या नाही आलं, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये जरी नाव आलं तरी ऍडमिशन घेऊन टाका। नंतर पुढे सांगता येत नाही ऍडमिशन झालं नाही झालं तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये, परंतु प्रयत्न करा। ओके, तर एकंदरीत ही दुसरी फेरी आहे 10 जुलैला आणि त्याच्यानंतर ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होणार आहे। सुरुवातीला ऑनलाईन तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिट करायचं आहे आणि नंतर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला जी काही ओरिजिनल तुमची डॉक्युमेंट असेल ती घेऊन जायचं आणि फी भरून तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे। तर 10 जुलैला दुसरा राऊंड असेल आणि त्याच्यानंतर मग तिसरा आणि चौथा अजून 3 राऊंड आहेत, म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा। ज्या मुलांचं नाव दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा लागणार नाही त्यांनी काही चिंता करायची नाहीये, घाबरायचं काही कारण नाहीये। आपण तिसऱ्या यादीची वाट बघू, तिसऱ्या यादीमध्ये नाही झालं तर चौथ्या यादीमध्ये, आणि चौथ्या यादीत नाही झालं तर ओपन फॉर ऑल एक राऊंड असेल, तिथे तरी आपलं ऍडमिशन नक्कीच होईल। परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईल, काही काळजी करायची आवश्यकता नाहीये। ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात। नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।